नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर महाराष्ट्र स्टेट परीक्षा 2026 ची प्रिपरेशन कॉमर्स सब्जेक्ट मधून करत आहात तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. की जसं की आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की 26 जुलै 2026 ला आपली MS सेट 2026 ची एक्झाम होणार आहे. तर याच्यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे 50 डेज प्रिपरेशन स्ट्रॅटेजी, म्हणजे 50 दिवसात तयारी कशी करायची, आपला पेपरचा पॅटर्न काय आहे, 100% सक्सेस स्ट्रॅटेजी डिस्कस करू आणि युनिट वाईज मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स ते मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो, आपला टार्गेट सेट करून द्या की आपल्याला जे आहे महाराष्ट्र सेट 2026 कॉमर्स विषयातून कुठल्याही हालतीत क्वालिफाय करायची आहे. हा आपला टार्गेट असला पाहिजे आणि या टार्गेटला आपल्याला कुठल्याही हालतीत अचीव करायचं आहे, म्हणजे करायचं आहे. ही माइंडसेट जर आपण तयार करून द्याल तर मग तुम्ही आपल्या एक्झाममध्ये व्यवस्थित एक्झामसाठी प्रिपरेशन करू शकाल आणि एक्झाममध्येही चांगल्यापैकी परफॉर्म करू शकाल. ठीक आहे. तर आता पुढे जाण्यापूर्वी आपल्याला मी 4 महत्त्वपूर्ण गोष्टी सांगतो जे आपल्याला आपल्या तयारीच्या दरम्यान खूप जास्त महत्त्वपूर्ण ठरतील. की सगळ्यात पहिले, पूर्ण आजपासून 26 जुलै 2026 ला एक्झाम देईपर्यंत आपला सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे तो चांगला ठेवायचा. ठीक आहे. आणि कॉन्फिडन्स जो आहे, अगदी ओव्हर कॉन्फिडन्स नाही व्हायचं, पण कॉन्फिडन्स जो आहे तो आपला बनवून ठेवायचा. तर आहे परिस्थिती कशी असो, तुम्हाला एक्झाम जी आहे ती तुमचं 50% सिलेबस झालेला असो किंवा आत्ताच तुम्ही स्टार्ट करत आहात, तर कॉन्फिडन्स ठेवून स्टार्ट करा, म्हणजे तुम्हाला जे आहे प्रिपरेशन तुमचं पॉझिटिव्ह साईडला जाईल. त्याच्यानंतर सकारात्मकता, मला नाही येत, माझ्याच्याने नाही होणार, हे अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या डिक्शनरीतून काढून टाकायच्या. ठीक आहे. तर सकारात्मकता ठेवाल की बाबा मी करील, मी क्वालिफाय होईल, रिझल्ट जे आहे ते आपल्या फेवरला येऊच्या न येऊ, पण आपण आपल्या साईडनी 100% 200% प्रयत्न करायचा, तर आपोआप रिझल्ट तुमच्याकडे येईल. नंतर आपल्या अभ्यासात नेहमी निरंतरता बनवून ठेवा. पेपर 1 आणि पेपर 2 चा रेग्युलर अभ्यास करा आणि तुमचा फोकस जो आहे तो असला पाहिजे. अभ्यास करताना इकडच्या तिकडच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपला मेन लक्ष जो आहे तो आपल्या अभ्यासाला आपल्याला द्यायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण येऊया पेपर पॅटर्न मध्ये. तर पेपर पॅटर्न अनुसार आपल्या एक्झाम मध्ये 10 युनिट्स मधून प्रश्न विचारले जातात. या 10 युनिट्स आपल्याला इथे दिसत आहे. बिझनेस एन्व्हायरमेंट, इंटरनॅशनल बिझनेस, अकाउंटिंग, ऑडिटिंग, बिझनेस इकॉनॉमिक्स, बिझनेस फायनान्स, बिझनेस स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथड्स, बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, बिझनेस बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, मार्केटिंग मॅनेजमेंट, लीगल एस्पेक्ट ऑफ बिझनेस आणि इन्कम टॅक्स. आणि या सर्व युनिटमध्ये जर आपण अकाउंटिंग, स्टॅटिस्टिक्स आणि इन्कम टॅक्स सोडलं तर या बाकीच्या सर्व युनिट्स मधून तुम्हाला थिओरॉटिकल प्रश्न विचारले जातात. आणि पण या 4 आणि फायनान्स, ठीक आहे, तर या 4 युनिट्स मधून 2, 4, 5 आणि 10, 2, 4, 5, 10 या 4 युनिट्स मधून तुम्हाला थ्योरी आणि प्रॅक्टिकल स्वरूपाचे प्रश्न पाहायला मिळतील. पण बाकीच्या युनिट्स मधून तुम्हाला सगळे थ्योरी प्रश्न पाहायला मिळतील आणि प्रत्येक युनिट मधून तुम्हाला 10 प्रश्न येतील. आणि सर्व युनिटची वेटेज जी आहे ती एकसारखी आहे, 20 मार्काची वेटेज राहील. आणि याच्यात काही युनिट्स जे आहे ते अतिशय स्कोरिंग आहे, जसं युनिट 1 आहे, ठीक आहे, युनिट 3 इकॉनॉमिक्स आहे, फायनान्स आहे, नंतर आपला BM HRM आहे, ठीक आहे, मार्केटिंग आहे. काही युनिट्समध्ये तुम्हाला पाठांतर करावं लागेल, जसं बँकिंग आहे आणि लीगल एस्पेक्ट ऑफ बिझनेस आहे, टॅक्समध्येही पाठांतर आहे. आणि अशा प्रकारे आपला हा सिलेबस आहे. ठीक आहे. आणि पेपर पॅटर्न जो आहे तो आपला हे आहे. बाकीच्या जे आहे क्लासिफिकेशन मी तुम्हाला इथे सेपरेटली करून दिलं आहे तुमच्या सोयीसाठी. हे PDF तुम्हाला मिळून जाईल. तर मोस्ट इम्पॉर्टंट स्कोरिंग युनिटमध्ये मी तुम्हाला जसं की सांगितलं तर या सर्व युनिट्स येतात. प्रॅक्टिकल युनिट्समध्ये अकाउंटिंग, फायनान्स, टॅक्स आणि बिझनेस स्टॅटिस्टिक्स हे 4 युनिट्स येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं जे रूट लर्निंग बेस्ड आहे याच्यात लीगल एस्पेक्ट्स ऑफ बिझनेस आणि बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स या युनिट्स येतील. पुढे चालण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, आपण जर महाराष्ट्र 2026 ला क्वालिफाय करण्याच्या इच्छुक आहेत कॉमर्स विषयातून, तर 50 डेज कंप्लीट क्रॅश कोर्स आम्ही तुमच्याकरता घेऊन आलेलो आहे. ज्या कोर्सला जर तुम्ही घेता तर आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर्स मिळतील, जिथे तुम्ही रेग्युलर लेक्चर अटेंड करून तुम्हाला जो काही डाऊट असेल तो तुम्ही विचारू शकता. संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स आपल्याला इंग्लिश मराठीमध्ये मिळतील. साप्ताहिक चाचण्या आपल्या सरावासाठी मिळतील. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित मॉक टेस्ट विथ एक्सप्लेनेशन आपल्याला मिळतील. PYQs
आपल्याला विथ एक्सप्लेनेशन 4000 प्लस MCQs जे आहे आणि पेपर 1 जो आहे, जर तुम्ही पेपर 2 घेता तर तुम्हाला पेपर 1 संपूर्णपणे फ्री मिळेल विथ ऑल सेम फॅसिलिटीज. याचा जो नवीन बॅच आहे तो 1 जून पासून स्टार्ट होत आहे, तर आपण याला जॉईन करा. फीस इज 10,000, पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000 तुम्हाला पेपर 2 आणि पेपर 1 दोन्ही पेपर मिळून जातील आणि याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची राहील. जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरला आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमाने जॉईन करायचं. आता विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट स्कोर. तर मागच्या वर्षी विद्यार्थी मित्रांनो 210 मार्काच्या वर कट ऑफ गेलेला आहे. तर आपला जो टार्गेट स्कोर असावा तो पेपर 1 मध्ये 70 प्लस मार्काचा, पेपर 2 कॉमर्स मध्ये 150 प्लस मार्काचा आणि ओव्हरऑल जो आपला टार्गेट स्कोर असला पाहिजे तो 200 प्लस मार्क्सचा असला पाहिजे. ठीक आहे, बिलकुल असला पाहिजे. याच्यावर खाली तुम्हाला काम नाही चालणार. आता इथं विद्यार्थी मित्रांनो मेन स्ट्रॅटेजी काय असेल, तर आपल्याकडे दिवस किती, मात्र 50 दिवस आहे. या 50 दिवसाला तुम्ही मी तुम्हाला इथे स्टँडर्ड दिलेला आहे 35 दिवस आणि 15 दिवस. तर याच्या तुम्ही 15 दिवस मध्ये हे तुमचा रिव्हिजन टाइम ठेवून द्या आणि इथे तुमचा मेन स्टडी टाइम जो आहे तो इथे ठेवून घ्या. ठीक आहे, इथे आपल्याला मेन स्टडी आणि बाकीच्या गोष्टी करायच्या आहे आणि इथे रिव्हिजन मॉक टेस्ट वगैरे या गोष्टी करायच्या आहे. इतर तुम्हाला जर सोयीस्कर असेल तर याला तुम्ही 40 किंवा प्लस 10 40 प्लस 10 हेही कॉम्बिनेशन बनवू शकता. तर आता विद्यार्थी मित्रांनो जो पहिला पार्ट आहे 35 दिवसाचा, याच्यात तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे स्मार्ट वेनी. ठीक आहे, सर्व एक एक छोटे छोटे गोष्टीकडे स्मार्टली सिलेबस कंप्लीट करायचा आहे. PYQs जे आहे, ज्या मागील 5-6 वर्षाचे जे PYQs आहे यांचं तुम्ही विश्लेषण करून घ्या. इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहे त्या सगळ्या इम्पॉर्टंट टॉपिक्सला डीपली स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला रोज जे काही आपण स्टडी करतो पेपर 1 पेपर 2 ची रिव्हिजन करायची आहे. ठीक आहे, नोट्स तयार करून घ्यायचे शॉर्टमध्ये, ब्रीफ नोट्स आणि MCQ प्रॅक्टिस जे आहे ते तुम्हाला करायचे. तर सध्या तुम्ही जर बिगिनर आहात तर 50 क्वेश्चन्स जे आहे ते डेली करा, 50 पेपर 1 चे, 50 पेपर 2 चे. ठीक आहे, आता जर तुम्ही आजच स्टार्ट करत आहे तर 1 युनिट कंप्लीट झाल्यावरही हे करू शकता. नेक्स्ट 15 डेज मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला काय करायचं, प्रत्येक युनिटचा क्विक रिव्हिजन करायचा आहे. ठीक आहे, जे आपल्या क्रॅश कोर्सच्या थ्रू आपल्याला युनिटचा जो कंप्लीट रिव्हिजन आहे तो आपण 15 दिवस अगोदर राहतील तेव्हा मिळेल. ठीक आहे, मॉक टेस्ट प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे काही तुम्ही नोट्स बनवले आहे आणि त्याच्यातनं आपल्याला स्टॅटिक पोर्शनची रिव्हिजन जी आहे ती वारंवार करायची आहे. आपले जर काही वीक एरिया असेल तर त्या वीक एरियाची रिव्हिजन ही आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, नंतर जो आहे आपल्याला MCQs जी प्रॅक्टिस आहे ती आता वाढवून द्यायची आहे. दररोज 100 ते 150 प्रश्न जे आहे ते आपल्याला डेली बेसिसवर लावायचे आहे या 15 दिवसाच्या दरम्यान. ठीक आहे, आणि अजून एक गोष्ट जे मुलं चूक करतात ते मी सांगतो तुम्हाला की या 15 दिवसांमध्ये कुठलीही नवीन गोष्टी वाचायच्या नाही. ठीक आहे, बरोबर वाचलं ठीक आहे, पण डीप मध्ये जायचं नाही. जितका तुम्ही इकडे कराल त्याचाच रिव्हिजन जो आहे तो तुम्हाला या साईडला करायचा आहे. ठीक आहे, तर ही स्ट्रॅटेजी जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फॉलो करा तर आपल्याला निश्चितपणे आपल्याला यश मिळेल. आणि आता येतं की स्टडी टाइम. जर तुम्ही फुल टाइम हे करत आहे, प्रिपरेशन करत आहात, तर इथे आपल्याला सकाळी तुम्हाला 1-2 तास पेपर 2 ला द्यायचा आहे, सॉरी पेपर 1 ला द्यायचा आहे. ठीक आहे, नंतर कॉमर्सला आपण दुपारचे 4-1 तास देऊ शकतो. संध्याकाळी तुम्ही MCQs PYQs करा 1 तास आणि नाईटमध्ये तुम्ही जितका अभ्यास या एवढ्या फेजमध्ये केला आहे त्याची रिव्हिजन आणि नोट्स जर का बनवायचे असेल तर ते तुम्ही बनवून घ्या. ठीक आहे, तर नोट्स अगदी शॉर्टमध्ये बनवायचे विद्यार्थी मित्रांनो, जास्त हे करायचं नाही. आता येतात विद्यार्थी मित्रांनो युनिट वाईज इम्पॉर्टंट टॉपिक्स. तर सगळ्यात पहिले बिझनेस एन्व्हायरमेंट आणि इंटरनॅशनल बिझनेसमध्ये कंपोनेंट्स ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट जे आहे हे आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, जितके पण मॅक्रोमध्ये येतात. त्याच्यानंतर इकॉनॉमिक सिस्टम, मॉनेटरी पॉलिसी, फिस्कल पॉलिसी आणि थ्योरीज ऑफ इंटरनॅशनल बिझनेस करायचं आहे. ठीक आहे, स्टेजेस ऑफ इंटरनॅशनलायझेशन सॉरी डोमेस्टिक कंपनी काय असते, इंटरनॅशनल काय असते, मल्टीनॅशनल काय असते हे. नंतर मोड्स ऑफ एंट्री, IMF, वर्ल्ड बँक, WTO, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, FDI चे प्रकार वगैरे आपल्याला करायचे. रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन याचा लेवल, नाफ्टा, साफ्टा, सार्क, युरोपियन युनियन या सर्व गोष्टींचा या ट्रेड ब्लॉक्सचा आपल्याला अध्ययन करायचा आहे. रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशनच्या लेवलची आपल्याला माहित पाहिजे. बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये कोणकोणते अकाउंट्स येतात आणि त्याचा डिसइक्विलिब्रियम आणि त्या डिसइक्विलिब्रियमला कसं ठीक करायचं
हे आपल्याला माहित पाहिजे. नंतर CSR जे आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हे आपल्याला करायचं आहे. तर एवढे युनिट 1 जे आहे ते अगदी खात्रीशीर टॉपिक्स आहे, ते यांना आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. युनिट 2 मध्ये जर तुम्ही येता तर अकाउंटिंग कॉन्सेप्ट आणि कन्व्हेन्शन्स हे करायचं आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अकाउंटिंग स्टँडर्ड्स जे आहे याची रिव्हिजन आपल्याला करायची आहे. ठीक आहे. नंतर पार्टनरशिप अकाउंटिंग जे आहे, पार्टनरशिप अकाउंटिंग व्यवस्थित त्याच्यातनं तुम्हाला PSR विचारेल, सॅक्रिफायसिंग रेशिओ विचारेल. ठीक आहे. गुडविलवर विचारेल. कॉर्पोरेट अकाउंटिंग मध्ये जे इश्यू ऑफ शेअर, फॉरफिचर ऑफ शेअर वाला पोर्शन आहे, नंतर मर्जर ॲक्विजिशनचा पोर्शन आपल्याला विचारला जाऊ शकतो. ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगचे मेथड्स मॉडेल्स जे आहे हे आपल्याला व्यवस्थित करायचे आहे. त्यानंतर कॉस्टिंग मध्ये तुम्हाला मार्जिनल कॉस्टिंग, स्टँडर्ड कॉस्टिंग, नंतर ABC कॉस्टिंग मधनं एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेला आहे. तर ह्या 3 प्रकारचे कॉस्टिंग जे आहे ते व्यवस्थित करायचे आहे. नंतर बाकीचे कॅश फ्लो अनालिसिस, फंड फ्लो अनालिसिस, रेशिओ अनालिसिस इथून आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न येतात. नंतर ऑडिट म्हणजे ऑडिटचा पोर्शन आहे, तिथे आपल्याला ड्युटीज ऑफ ऑडिटर, ऑडिटचे ट्रेंड्स, ठीक आहे, ऑडिटचे प्रकार आणि स्टँडर्ड ऑफ ऑडिट जे आहे ते आपल्याला खास करून तयार करायचे आहे. इकॉनॉमिक्स मध्ये जर युनिट 3 मध्ये येतात तर डिमांड अनालिसिस, इलास्टिसिटी ऑफ डिमांड, नंतर युटिलिटी अनालिसिस, इंडिफरन्स कर्व, नंतर मार्केट स्ट्रक्चर मध्ये सर्व मार्केटच्या फीचर्स आपल्याला माहित पाहिजे. थिओरी ऑफ प्रोडक्शन मध्ये तुम्हाला कॉक डोग्लास प्रोडक्शन फंक्शन मधून प्रश्न विचारले जातात. आयसो क्वांट मधनं प्रश्न विचारले जातात. तर हे आपल्याला पक्क याचे फीचर्स वगैरे माहित पाहिजे. ठीक आहे. नंतर कॉस्ट अनालिसिस आणि कॉस्ट कर्व, टोटल फिक्स कॉस्ट, टोटल व्हेरिएबल कॉस्ट हे आपल्याला माहित पाहिजे. टाइप्स ऑफ डिमांड, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ज्या मागण्या असतात खास करून इकॉनॉमिक्स मध्ये 5-6 ते डिमांड आपल्याला माहित पाहिजे. प्राइसिंग स्ट्रॅटेजीज जे आहे, पेनिट्रेशन स्कीमिंग वगैरे, पीक लोड प्राइसिंग हे आपल्याला माहित पाहिजे. आणि प्रत्येक मार्केटमध्ये जे काही MR-MC रिलेशन असतं, सुपर नॉर्मल प्रॉफिट कोणत्या केसमध्ये होतं, नॉर्मल प्रॉफिट कोणत्या केसमध्ये होतं, ॲबनॉर्मल लॉस, तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहे ते आपल्याला ऑल रिलेशनशिप्स माहित पाहिजे. आणि जे PYQs मध्ये काही थिओरी आहे, रेव्हेन्यू मॅक्सिमाइज, सेल्स मॅक्सिमायझेशन थिओरीज वगैरे, हे असे थिओरीज आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर बिझनेस फायनान्स मध्ये जे आहे आपल्याला कॅपिटल बजेटिंग, ठीक आहे, नंतर डिव्हिडंड थिओरीज जे आहे, फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये कॅपिटल स्ट्रक्चरच्या थिओरीज, ठीक आहे, नंतर कॉस्ट ऑफ कॅपिटल जे आहे, याच्यानंतर ऑपरेटिंग अँड फायनान्शियल लीज आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. लिव्हरेजेस जे आहे हे आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. आणि वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटचा जो भाग आहे त्याच्यात वेगळा व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला कॉस्ट ऑफ कॅपिटल वरून न्यूमरिकल जो आहे तो पाहायला मिळू शकतो आणि लिव्हरेज वरून न्यूमरिकल जो आहे तो पाहायला मिळू शकतो. तर या 2 टॉपिक्सचे जे न्यूमरिकल्स आहे आणि एक न्यूमरिकल जो आहे तो आपला वॉल्टर गॉर्डन मॉडेल वरती डिव्हिडंड मधूनही येतो. तर हे 3 पोर्शन न्यूमरिकलचे आहे. नंतर येतो बिझनेस स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथड्स. इथे आपल्याला सेंट्रल टेंडन्सी, डिस्पर्सन, स्क्यूनेस, कुटोसिस याचे मेजर्स जेवढे पण आहे, मीन, मोड, मीडियन म्हणा, स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणा, क्वार्टाईल डेव्हिएशन म्हणा, तर असं सर्व गोष्टींचे आपल्याला मेजर्सचे प्रॉपर्टीज वगैरे माहित पाहिजे. डिमेरिट्स, मेरिट्स माहित पाहिजे. कोरिलेशन रिग्रेशन्स मध्ये कार्ल पियर्सनचा जो कोरिलेशन आहे आणि जे स्पियरमन रँक कोरिलेशन आहे, हे कोरिलेशन आणि रिग्रेशन इक्वेशन्स आपल्याला व्यवस्थित माहित पाहिजे. ठीक आहे. फॉर्म्युला या युनिट्स मध्ये खूप महत्वपूर्ण आहेत. ठीक आहे. सर्व फॉर्म्युले आपल्याला माहित पाहिजे. नंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा आपल्याला प्रॅक्टिकल पाहायला मिळेल. ठीक आहे. कोरिलेशनचा, रिग्रेशनचाही एखाद्या वेळेस प्रॅक्टिकल येऊ शकतो. सॅम्पलिंग मेथड्स जे तुम्ही पेपर 1 मध्ये रिसर्च मेथड्स मेथोडॉलॉजी मध्ये शिकता ते आहे. सॅम्पलिंगचे एरर्स जे आहे ते, त्याच्यानंतर रिसर्चचे प्रकार, हायपोथेसिस टेस्टिंग आणि रिपोर्ट रायटिंग. तर या पोर्शन मधून आपल्याला प्रश्न जे आहे ते विचारले जातात. तर हे खास टॉपिक्स आहे जे आपल्याला स्टॅटिस्टिक्स मधून प्रिपेअर करायचं आहे. बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, हा युनिट थोडा लेंदी होऊन जातो पण अतिशय महत्वपूर्ण आहे. इथे तुमचा इव्हॅल्युएशन ऑफ मॅनेजमेंट मध्ये जे कोणते सिद्धांत आहे ते आपल्याला विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, संघटनात्मक संरचनामधनं प्रश्न येतात. डेलिगेशन ऑफ अथॉरिटीज मधूनही प्रश्न आलेले आहे. इथिक्स मधनं बेसिक कॉमन सेन्स बेस्ड क्वेश्चन येतो. जॉब अनालिसिस अँड इव्हॅल्युएशन, नंतर मोटिवेशन आणि लिडरशिपच्या थिओरीज, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, रिक्रुटमेंट, सिलेक्शन थिओरीज. इथे सिलेक्शन संबंधी जे काही टेस्ट आहे ते आपल्याला विचारल्या जातात. परफॉर्मन्स अप्रेझल मध्ये 360 डिग्री अप्रेझलवर क्वेश्चन येतात. ठीक आहे. कलेक्टिव्ह बार्गेनिंग, वर्कर पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट आणि फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट मधून प्रश्न जे आहे ते आपल्याला विचारले जातात. ठीक आहे. तर हे आपल्याला एवढा पोर्शन जो आहे तो अगदी व्यवस्थित करायचा आहे. बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स मध्ये बँक सर्वे इयर्स जे आहे ते लक्षात ठेवायचे. हेडक्वार्टर्स लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नंतर फायनान्शियल मार्केट इन्स्ट्रुमेंट्स हे लक्षात ठेवायचे. फायनान्शियल रेग्युलेटर्स मध्ये PFRDA, सेबी, RBI, ठीक आहे, आणि IRDA हे आपल्याला लक्षात ठेवायचे. नंतर इन्शुरन्स मध्ये ज्या काही रिस्क असतात आणि IRDA याचा जो
कॉन्सेप्ट आहे तो आपल्याला व्यवस्थित, स्टॅटिक पोर्शन आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. बँकिंग सेक्टरचे रिफॉर्म्स, बेसल नॉर्म्स, डिजिटल पेमेंट सिस्टम, नंतर वेगळ्या वेगळ्या बँक्सचं क्लासिफिकेशन, जितक्या पण बँकिंगमध्ये कमिटीजचा संदर्भ येतो त्या कमिटीज, खास करून नरसिंहम कमिटी जी आहे ती आपल्याला त्याचे रिकमेंडेशन्स माहित पाहिजे. आणि क्रेडिट रेटिंग एजन्सीज, इथून आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहे हा टॉपिक, पण एक्झाममध्ये क्वेश्चन्स आलेले आहेत, तर याच्यातनं पलीकडेही विचारल्या जाऊ शकतात. नंतर येतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मार्केटिंग मॅनेजमेंट. तिथे आपल्याला मार्केटिंग ओरिएंटेशन, मार्केटिंग मिक्सचा कॉन्सेप्ट आहे, सेगमेंटेशन, टार्गेटिंग, पोझिशनिंग, सर्व्हिस मार्केटिंग, प्रोडक्ट लाईफ सायकल, न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट, नंतर मार्केटिंग ओरिएंटेशन, प्रमोशन मिक्स, प्राइसिंग स्ट्रॅटेजीज आणि ट्रेंड्स इन मार्केटिंग मधून आपल्याला प्रश्न जे आहे ते विचारल्या जातात. नंतर येतो लिगल एस्पेक्ट ऑफ बिझनेस. तर लिगल एस्पेक्ट ऑफ बिझनेसमध्ये जितके पण इयर्स आहे, जितके पण डेट्स आहे, सेक्शन्स आहे, ठीक आहे, GSTN फॉर्म्स आहेत, तर हे आपल्याला व्यवस्थित माहीत पाहिजे. इथून आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर डेटचा पॉईंट मी तुम्हाला दिला. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये काही जे ब्रिटिश वर्ड्स आहे त्याचा अर्थ तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे. IT ऍक्ट मध्ये सायबर ऑफेन्सेस, ठीक आहे, LLP ऍक्ट मध्ये आणि कंपनीज ऍक्ट जे इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स आपल्याला करायचे. GST मध्ये GSTचे प्रकार जे आहे, IGST, SGST, इंटिग्रेटेड GST, हे आपल्याला विचारले जातात. सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट मधनं अनपेड सेलरचे राईट्स जे आहे ते विचारले जातात. बायरचे राईट्स विचारले जातात. CVA टर्म्टर, ठीक आहे. कॉम्पिटिशन ऍक्ट, RTI ऍक्ट मध्ये कोणची माहिती देता येते, कोणची माहिती देता येत नाही. ठीक आहे. तर या सर्व ऍक्ट्स जे आहे ते तुम्हाला विचारले जातात. आणि निगोशिएबल ऍक्ट्स मधनं तुम्हाला चेक, बिल ऑफ एक्सचेंज किंवा आपला जो प्रॉमिसरी नोट असतो सेक्शन 4, 5, 6 इथूनही प्रश्न बनतात. लास्टमध्ये येतो इन्कम टॅक्स, जिथे हेड्स ऑफ इन्कम, डिडक्शन्स विचारले जातात. सॅलरीचा प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये आलेला आहे तर येऊ शकतो. ऍग्रिकल्चर इन्कम, रेसिडेन्शियल स्टेटस, टॅक्स अवॉइडन्स, ITR फॉर्म्स आणि TDS डिसेस, टॅक्स डिडक्टेड एट सोर्स अँड टॅक्स कलेक्टेड एट सोर्स, इथून आपल्याला प्रश्न बनताना येतात. ठीक आहे. एक्झाम मध्ये इथून सर्व जागींना क्वेश्चन्स येतात. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्व इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत ते मी सांगून दिलेले आहे. आणि हे PDF तुम्ही जर ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड नाही केलं तर डाउनलोड करून घ्या. लॉग इन केल्यावर सोर्स सेक्शन मध्ये जा, इथे MS2 कॉमर्स सर्च करा, इथे कोर्स दिला आहे. आणि त्याच्यानंतर पेमेंट केल्यावर हे सर्व कंटेंट पेपर 2, पेपर 1चं तुम्ही ऍक्सेस करू शकतात. काही अडचण आली तर या 2 नंबरवर व्हॉट्सअपने संपर्क करून डायरेक्ट सुद्धा जॉईन करू शकतात. तर फायनली ऑल द बेस्ट विद्यार्थी मित्रांनो. चांगलं प्रिपरेशन करा, चांगली स्टडी करा आणि ग्लोबल ऑनलाईनचा सहभाग जर तुम्ही घेता आपल्या प्रिपरेशनमध्ये तर आम्ही तुम्हाला येणाऱ्या सेट परीक्षेत निश्चितपणे यश मिळवून देऊ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून द्या. थँक्यू. बाय.